हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी उपवासाची खीर। तर आजची खीर आहे साबुदाण्याची। तर बघू शकता किती छान अशी खीर झालेली आहे। तर लगेच झटपट होणारी रेसिपी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। एकदम छान असा भिजला की खीर छान होते। तर आता पॅन मध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत। 2 ते 3 चम्मच चांगलं तूप टाकून घ्यायचं। तुपाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत 2 विलायची थोड्याशा ठेचून घ्यायच्यात। त्यानंतर काही ड्रायफ्रूट टाकायचे, काजू बदाम कट करून, आणि ते हलकेसे गोल्डन झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत साबुदाणा। तर साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलाय। बघू शकता एकदम छान भिजलाय आणि एकदम मोकळा पण झालेला आहे आणि नरम पण झालेला आहे। तर साबुदाणा चांगला भिजून घेतलाय की खीर पण छान होते। तर आता तो टाकून घेणार आहोत आपण। साबुदाणा धुताना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्यानं, आणि तो जितका व्यवस्थित भिजन तेवढं पाणी ठेवायचं त्याच्यावरती। पूर्ण तो डीप झाला पाहिजे असं एवढा। तर बघू शकता तुपामध्ये थोडंसं हलकंसं 2 ते 3 मिनिटं त्याला आपण परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये टाकणार आहोत गरम दूध। तर दूध गरम करायला ठेवलंय, चांगलं खळखळून दूध गरम झालं म्हणजे खीर बऱ्याच वेळेस फुटते, तसं काही होत नाही मग। तर जेवढं आपल्याला सैल हवंय, घट्टसर हवंय त्या प्रकारे दूध टाकायचं आहे। शिजायला थोडंसं 1-2-3 मिनिटच लागतात, साबुदाणा लगेच शिजला जातो। तर दूध टाकून घेतले, बघू शकता। आता नंतर चांगलं खळखळ त्याला उकळी येऊ द्यायची, आणि थोडेसे केसर पण टाकलेत त्यामध्ये। केसरनं कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण छान होते। आणि आपल्याला लास्टला त्यामध्ये साखर टाकायची। तर शिजल्याच्या नंतर साबुदाणा लगेच कळतो। बघू शकता तुम्ही घट्टसर असा झालेली आहे खीर। आता वरतून साखर टाकली आहे। साखर टाकले की 1-2 मिनिटं व्यवस्थित वितळली साखर की त्याला आपण बंद करून घेणार आहोत। आणि झाल्याच्या नंतर वरतून पण थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर एकदम छान अशी खीर आपली रेडी झालेली आहे बघा। मी आता गॅस बंद केलेला आहे। कलर तर एकदम सुरेख आलाय। तर लगेच बनवायला घ्या, एकदम छान खीर आपली रेडी झाली आहे। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर या एकादशीसाठी बनवा साबुदाण्याची खीर। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत, आणि बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत उपवासाच्या स्पेशल। तर चॅनलवर जाऊन नक्कीच भेट द्या, आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा।